सेलिब्रिटींच्या पहिल्या गोष्टी जाणून घ्यायची तुमची खूप इच्छा असते आणि आपलं एक सेगमेंट आहे माय फर्स्ट सेगमेंट. याच्यातनं बरेच किस्से देखील उलगडतात. काय आहेत ते अचानक आठवतात का, नेमकी त्याच्यातनं काय फजिती होते, म्हणूनच हे सेगमेंट घेऊन आली. आणि माझ्यासोबत आता विदिशा आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि माझं एक छान सेगमेंट घेऊन आली आहे मी. तर तुझी इच्छा असेल तर आपण ते सुरू करूया. येस, इच्छा तर आहे, पण माय फर्स्ट ऐकल्यावर मला असं वाटतं इथे सगळ्यांचंच जरा हादरतात सगळे. तशी मी पण हादरली आहे, कारण मला माहित नाही काय प्रश्न येतील माय फर्स्टवर. पण अच्छा, हा सोपे प्रश्न आहेत सर. आय एम एक्साइटेड पण लिटल बिट स्कॅर्ड. बरं, पहिला प्रश्न आहे, तुझा पहिला फसलेला पदार्थ जो तू बनवलास आणि फसला. लिंबू सरबत ग. लिंबू सरबत फसलंय माझं. चपात्या वगैरे ऐकले, लाडू वगैरे ऐकले, तुझं लिंबू सरबत कसं फसू शकतं? माझं लिंबू सरबत फसलं होतं. सो मी काय करायचे, असं टी व्हीवरचे शो बघून मी असं ते आपण सगळेच करतो आय गेस ते. सो लहानपणी मी तर टी व्हीवरचे शो बघून आता आपण एक लिंबू घेऊया, मग त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया वगैरे, असं करत करत मी विसरले की मी त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलंय. आणि मी आईला ऑब्व्हियसली आईबाबांनाच देणार होते करून, तर मी लिंबू पेलं, मी मीठ टाकलं आणि नंतर कोणीतरी मला काहीतरी बोलवलं म्हणून मी गेले, तर ते मीठ तसंच होतं, यु नो, त्याचं ते असं ते चमच्याचं ते बुटलं नाही त्याच्यात, ते असं ढिगारा तसंच राहिला तो असं. तर मला वाटलं की मी टाकलं नाही आहे, असं करून मी परत 2 चमचे टाकलं ग. आणि नंतर मग मी साखर टाकली आणि जेव्हा ते प्यायलं तेव्हा आई म्हणाली की तू हे मीठ पाणी केलंयस, लिंबू पाणी नाही केलंयस. सो आयुष्यातला पहिला पदार्थ माझा लिंबू सरबत फसला. पहिला असा लुक की ज्याने तुझी फजिती झाली असेल, असा कुठला लुक होता? पहिला असा लुक ज्यामुळे माझी फजिती झाली असेल म्हणजे इन जनरल आयुष्यात पण की प्रोफेशनल असं नाही, इन जनरल. आठवलं मला. अरे शाळेत असताना फॅन्सी ड्रेस असतं ना आपलं, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तर ना मला व्हायचं होतं झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई. तर मी आईला सांगितलं की मला लक्ष्मीबाई व्हायचं आहे. आई म्हणली ठीक आहे. आईने कुठनं काय आणलं मला माहीत नाही, मी अजिबात राणी लक्ष्मीबाई दिसत नव्हती. आणि मी गेले ग तशी तलवार घेऊन आणि मला कोणीच नाही ओळखलं. काय म्हटलं तरी ते जर झाशीची राणी नाही होते, जिजाऊ आली किंवा असं काही बोलत होते, पण मला राणी लक्ष्मीबाई हे कोणीच नाही. आता बेसिक राणी लक्ष्मी मागे मूल पाहिजे ना ग, आईने ते पण नाही दिलं मला. तर लोकांचं असं झालं, तू काय बनवून आली आहेस, तर कोणालाच सांगता नाही आलं. शेवटी मी अशी होते की असं पचकावतं ना आपलं, मी झाशीची राणी झाली. तसं झालं माझं. असं पहिला फसलेला लुक मेजर तो होता. आणि दुसरा एक होता तो कॉलेजमध्ये माझा मेजर फसलेला लुक होता. ॲडल्टहूडमध्ये आपण जेव्हा एंटर करतो ना, म्हणजे 16 वर्ष 17 वर्ष, सो ती फेज होती माझी. आणि ना मी लायनर हा शब्द ऐकायचे सगळ्या मुलींकडनं. आता मी होते SYला. सो 11वी 12वी FY इथपर्यंत मी कधी लायनर नाही लावला आयुष्यात. सो मी तो शब्द ऐकला आणि मला असं व्हायचं मला पण लावायचं लायनर. तर मी तेव्हा रत्नागिरीत होते, गोगटे जोगळेकरला. मी गेले दुकानात, मी लायनर घेतलं ब्लॅक कलरचं आणि मला माहितीच नाही ना लायनर कुठे लावतात. तर मी ते असं लावलं खाली काजळ्यासारखं. आणि रत्नागिरी म्हणजे यार गरम आणि घाम येतो. सो मी जेव्हा कॉलेजला पोचले म्हणजे असे काळे अश्रू आलेले शेवटपर्यंत, म्हणजे इथं घामामुळे ते सगळं खाली आलेलं. तर तो माझा एक मेजर फसलेला लायनर लुक होता. ओके. पहिल्यांदा तू कधी कोणाला प्रपोज केलं होतंस का? मी कोणाला प्रपोज नाही केलंय. मी कोणालाच प्रपोज नाही केलंय अजूनपर्यंत. कॉलेज लाईफमध्ये वगैरे नाही मी कोणालाच मी नाही केलंय स्वतःहून. म्हणजे असं मला असं तिथे ना माझा थोडा इगो येतो. आता मी हे सांगून टाकतेच की माझा इगो येतो थोडा, की म्हणजे मला एखादं कोणी आवडत पण असेल त्या काळी किंवा आत्ता किंवा कोणी असं आवडलं कोणीतरी, तर ना मी फार तर कॉम्प्लिमेंट पण मी अशी 1-2 महिन्यांनी वगैरे देईन की अरे हां यू आर लुकिंग गुड किंवा यू लुक गुड. तर प्रपोज तर खूप लांबची गोष्ट आहे. तर थोडासा इगो नाही म्हणू शकत यार, पण मला नाही होत स्वतःहून मी कसं सांगू किंवा प्रपोज करू असं होतं. पण जी गोष्ट खूप वाईट आहे मला माहिती आहे, जी गोष्ट बदलायला पाहिजे, कारण मनात असेल तर तेच तोंडावर असलं पाहिजे. ते असतं पण नाही असं नाही आहे, पण माहीत नाही, माझी हिंमत नाही होत. सो मी अजून केलं नाही आहे कोणाला प्रपोज. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी नवीन डिश जी अजिबात नाही आवडली तुला? नवीन डिश जी अजिबात नाही आवडली मीच केली ना? नाही, तू टेस्ट केलेली म्हणजे कुठे आपण बाहेर जातो, आता तू एवढी फिरतेस तिथे, कुठे गेल्यावर आपल्याला प्रत्येक वेळेला इंडियन फूड मिळतं असं नाही, वेगवेगळे काही आयटम्स मिळतात. अशी नवीन काहीतरी ट्राय करायला गेलीस, ते कदाचित ऐकलेलं असतं आपण सोशल मीडियावर आणि हे खाऊया असं म्हणतो,
पण ते टेस्ट अजिबात आपल्याला आवडत नाही अशी. तशी मी खूप एक्साइट होऊन सुशी खायला गेले होते. कच्चा मासा आणि भात एवढंच असतं त्याच्यात. मला असं झालं मग त्याच्यापेक्षा यार मी गोव्याला जाईन, मी चांगले मासे ते छान फ्राय करून देतात, कच्चं का खाऊ मी. आणि का लोक एवढं ना ते असं करून ठेवलं त्यांनी सुशी, आय एम हॅव्हिंग सुशी वगैरे. नाही लागत ते चांगलं. नॉर्मल भात असतो आणि आतमध्ये सो ते माझं असं झालेलं की का मी ह्याचे 800 रुपये का देते. मला असं झालेलं नाही, मी परत आयुष्यात कधी सुशी नाही खाणार. बरं, पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता तुझा? सेलिब्रिटी क्रश पण म्हणजे मराठीमधलं की एक सेलिब्रिटी क्रश असतो आपला पहिला, हा की ह्याला बघितल्यावर बाबा हाच आपला पहिला आणि शेवटचा आहे शाहरुख पासून सुरू होतं, शाहरुख पर्यंत संपतं आजही. आणि हे सुरुवात झाली होती मी तुला वर्ष पण सांगते. 1996 साली माझा जन्म झाला. 1996 साली त्याचा कुछ कुछ होता है रिलीज झाला. सो त्याचं करिअर आणि माझा जन्म एकत्र सुरू झालाय. सो म्हणजे जेव्हा मी कळायला लागलं ना जेव्हापासून, यार तेव्हापासून फक्त शाहरुखचे फिल्म्स बघितल्यात. म्हणजे त्याच्या फिल्ममुळे मी माझं कॉलेज लाईफ इमॅजिन केलं होतं की कुछ कुछ होता है मध्ये यार मुली अशा मस्त टकाटक जातात कॉलेजमध्ये आणि सगळं फन असतं. सगळे एकमेकांशी आपल्याला अभ्यास करायची गरज नाही आहे. कॉलेजमध्ये जाऊन ह्याच्या टाळ्या कर, त्याच्या टाळ्या कर, हे इकडे मार तिकडे मार, हेच करायचं असतं. त्यामुळे मी खुश झाले होते. मी 3 वर्ष अशी भ्रमात जगत होते की मला कॉलेजला जायचं आहे. नंतर मला कॉलेजला गेल्यावर कळलं की ओके, अभ्यास पण असतो कॉलेजला, असं काही नसतं. हा करण जोहर येडा बनवतो सगळ्यांना. सो पण यार शाहरुख इज फर्स्ट अँड लास्ट लव्ह. आणि त्याने अशा खूप गोष्टी तो बोलून गेले ज्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. त्याचं एक वाक्य आहे, किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है. आणि माझा खूप विश्वास आहे त्या लाईनवर, कारण माझ्या आयुष्यात त्या गोष्टी घडत आल्यात प्रत्येक वेळेस. म्हणजे बघ ना, माझं आता एक प्रोजेक्ट संपलं होतं. मी 40 दिवस म्हणजे 20 दिवस साऊथ इंडिया, 20 दिवस नॉर्थ इंडियाला गेले. मी आले, मी बॅग टाकली आणि तेव्हा मला सगळे विचारत होते की अरे तुला टेन्शन नाही आहे का कामाचं, तू फिरतीयेस, तुला काम नाही मिळालं तर. कारण माझी 2-3 कामं गेली, पण ती निगेटिव्ह अगेनसाठी फोन आले होते मला आणि मला नव्हतं करायचं. सो आय नो व्हॉट आय वॉन्ट आणि आय नो हिम, आय ट्रस्ट गॉड. सो मला आय जस्ट न्यू सगळं चांगलं होणार आहे. आणि आय एम नॉट किडिंग, बॅग टाकली आणि फोन आला होता. आणि मी तुला बोलले ना, जसं मला आता हे असं कॅरेक्टर करायचं होतं, खूप चांगलं पण नाही, खूप हे पण नाही, ॲक्च्युअल खरंवालं कॅरेक्टर. आणि कॅरेक्टर पण बघ तसं लिहिलं गेलं आहे की जे मला जे करायचं होतं तेच लिहिलं गेलं आहे. तू म्हणालीस की 80% ती विदिशाच आहे. सो मॅनिफेस्ट, आय बिलीव्ह इन मॅनिफेस्ट. आणि शाहरुखने मला ते शिकवलंय की किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात, हां जी होता है ऐसा. ओके, बरं. पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला होता? पहिल्यांदा कॅमेरा मी फेस केला होता 2016 साली. 2016 साली केला होता. तेव्हा मला आठवत आहे, माझा पहिला शॉट होता. मी उभे होते आणि विनोद लवेकर सर होते तेव्हा, डिरेक्टर माझे आणि प्रोड्युसर पण. तर त्यांना माहिती होतं माझं पहिलंच काम आहे. तर ना मी अशी उभी राहिले आणि एक माणूस भस्कन थर्माकोल घेऊन खाली आला. तर मी थिएटरची यार, मला सवय नाही आहे. तर तो आला, तर मी घाबरले. मला असं मला मारायला येतोय, मला कळलं नाही 2 मिनिटं काय करतोय. तर मी अशी दचकले. तर सर म्हणाले इट्स ओके. म्हणजे त्यांनी मला एक्सप्लेन केलं की तुला स्टेजवर लाईट असतो, इथे तुला लाईट बाउन्स बॅक मिळावा म्हणून तो तुझ्यासाठीच उभा आहे तो वगैरे. एक टेक्निकल गोष्टी सरांनी सांगितल्या होत्या. पण येस, तसा माझा एक्सपिरियन्स पहिला होता. पहिल्यांदा प्रोफेशनली ब्रेक कधी मिळाला? एक म्हणतात की तिथे करिअरला आपल्याला प्रॉपर ब्रेक मिळाला. सुखाच्या सरींनी हे मन बावरे. सो येस, म्हणून मी मगाशी म्हणलं ना की घरी परत आल्यासारखं वाटतंय. कारण कलर्सपासनं माझी सुरुवात झाली, लोकांनी ओळखायला किंवा लोकांपर्यंत माझं काम पोचू शकलं ते मन बावरेमुळेच पोचू शकलं. आणि मला ती संधी पण कलर्सनीच दिली होती तेव्हा, की तेव्हा मी ऑब्व्हियसली ना मी कॉलेजमध्ये जात होते यार. तर कॉलेजमधल्या एखाद्या मुलीवर एवढी मोठी जबाबदारी टाकणं खायचं काम नाही आहे. पण त्यांनी तो विश्वास ठेवला, त्यांनी ती जबाबदारी टाकली आणि म्हणून मी कुठेतरी माझं काम पोचवू शकले लोकांपर्यंत. आणि कुठेतरी तिथे मला कन्फर्म झालं की मला हेच करायचं आहे. सो मन बावरे. राग आल्यावर पहिल्यांदा कुठली शिवी देतेस? बी 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 बी. राग आल्यावर पेक्षा मी भेंडी खूप बोलते. भेंडी, हे नाही केलं ते नाही केलं, किंवा चायला पण बोलते मी.
ते असं इझिली येऊन जातं तोंडात. बाकी तर शिव्या सगळेच देतात, खूप खूप शिव्या आहेत, त्या इथे नाही देऊ शकत, पण चायला पटकन येतं. शाळेतला पहिला क्रश कोण होता? बापरे, लाजलीच चक्क विदिशा तू. हा? काय सर वगैरे होते का कुठले? सर नव्हते का? त्याचं लग्न झालं आता, जाऊ दे. ठीक आहे, सांगायला काही हरकत नाही, त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे ना? मला माहिती आहे. नको यार, माझ्यामुळे लोकांची घरं तुटतील. म्हणजे परत एकदा क्लिअर करते, जरी मी नाव घेतलं तरी तो माझा क्रश होता, समोरनं काही नव्हतं. ते अगेन जसं मी म्हणाले तसं माझ्याकडनं जात नाही ना पटकन. मी सांगत नाही ना की माझं बाबा मला तो आवडतोस किंवा असं काही. सो ते गेलंच नाही आणि त्यामुळे ते राहिलं तसंच, अर्धवटच राहिलं. हां, आणि ते तसंच राहिलं. आणि मग नंतर माझं पण ऑब्व्हियसली ते क्रशच राहतं ना, त्याचं काही पुढे झालं नाही. पण म्हणजे आवडायचा मला तो, ते तसं तिथपर्यंतच राहिलं. सो कितवीतलं होतं? आता सांगा. 10वीतलं होतं. 10वीच्या उन्हाळ्यातल्या सुट्टीतलं होतं. पोचलं असेल तर जिथे पोचायचंय तिथे. त्याला माहिती आहे काय, त्याला माहिती आहे ॲक्च्युली. म्हणजे मी त्याला 6 वर्षानंतर सांगितलं. कॅन यू इमॅजिन? 6 वर्षानंतर आम्ही कुठल्या तरी फंक्शनला भेटलो, तेव्हा मी त्याला सांगितलं की 6 वर्षापूर्वी मला तू आवडलेलास. तर आता विचार कर, हे सांगायला मी 6 वर्ष घेईन, तर प्लीज लग्न झालेलं जर असेल तर त्याच्या बायकोनी चुकीचे अर्थ घेऊ नयेत. माझं क्रश होता तो, त्याला माहितीही नव्हतं, ते 6 वर्षांनी कळलं, तोपर्यंत माझं संपलं होतं. लास्ट क्वेश्चन, एखादा फॅनचा आलेला विचित्र अनुभव कुठला शेअर करशील का? विचित्र अनुभव आला असं? विचित्र म्हणजे जसं म्हणजे आता मी ना एक नाटक करत होते 10x10. तर ते नाटक झाल्यानंतर तेव्हा मनबावरेच चालू होती आणि ती नाटक झाल्यानंतर मी मेकअप रूममध्ये होते, तर एक आजीनं त्या आल्या आणि त्या डायरेक्ट मला म्हणजे मारायलाच आल्या प्रॉपर. हां, म्हणजे असं हात उचलून आल्या. तर सगळ्यांनी त्यांना थांबवलं आणि मी पण सगळे अलर्ट झाले पटकन, काय चालू आहे. तर मला म्हणाल्या, तू आणि रागात तू परत जर अनुच्या वाटेला गेलीस तर बघ. मी म्हटलं, आजी ते नाटक असतं, जसं तुम्ही आत्ता बघितलं ते नाटक बघितलं ना तुम्ही, ते खरं नव्हतं. सो ते पण खरं नाही आहे, ते नॉर्मल आपली सिरियल तुमचं एक एंटरटेनमेंट म्हणून आहे. ते म्हणजे ते काही असू दे, मला माहिती आहे ते नाटक आहे, तुझी ॲक्टिंग तुझं पॅशन आहे आणि हे आणि ते आहेस. ती बाई हे बोलली की मला माहिती आहे तुझं ॲक्टिंग पॅशन वगैरे असेल, तुला ते स्क्रिप्ट मिळते म्हणून. मला काही माहीत नाही, ते तू जे करतेस ते माझ्या डोक्यात जातं आणि ते करायचं नाही. माझ्या अनुला त्रास द्यायचा नाही, कारण ते कॅरेक्टर माझ्यासाठी खूप जवळचं आहे. नाही तर मी येऊन तुझ्या पुढच्या वेळेस खरंच थोबाड फोडेन तुझं, असं मला म्हणाली. आणि मी म्हटलं, म्हणजे कळतंय पण वळत नाही, जी म्हणून ना ती त्या मॅडमना लागू होते. प्रॉपर मारायला आलेले आहे यार. पण वियर्ड तर खूपच येत असतं, पण हा वियर्डेस्ट होता माझ्या आयुष्यातला. मजा आली, मला खूप किस्से जाणून घेता आले विदिशा तुझ्याकडनं. आणि प्रत्येक हेच असतं ना, म्हणजे काही जण कसं एका वाक्यात सांगून मोकळतात की असं नाही, पण त्या मागचे किस्से आणि ते आठवायला पण खूप मेहनत लागते. तुला कसं वाटलं आमचा असं? अरे खूप छान वाटला, म्हणजे तू मला डायरेक्ट क्रश बिश पर्यंत घेऊन गेलीस. कदाचित आपण दोघींनी मिळून एक घर तोडले. सो काहीतरी मला असं वाटतं मार्गी लागलंय सेगमेंट. आणि घर तुटलं असेल तर कॉन्टॅक्ट मी अगेन. ओ माय गॉड, लोकांना वाटेल मी खरंच अशी आहे यार. नाही, मी ही सगळी मस्करी चालू आहे. पण म्हणजे जेन्युअनली अर्थ हे सांगायचं होतं आम्हाला की मज्जा आली हे सेगमेंट करताना, की एवढे जुने विषय निघाले. किंवा मला आता आवडलेला प्रश्न म्हणजे पहिली फसलेली डिश. जेन्युअनली म्हणजे मला हा प्रश्न आत्तापर्यंत कोणी नव्हता विचारला, पण मला ती लक्षात आहे, कारण मी पहिल्यांदा तेव्हा काहीतरी एन्थुजियाझमनी करायला गेले होते आणि फसली होती ती लिंबू सरबत. सो थँक्यू, मजा आली, खूप मजा. थँक्यू सो मच. थँक्यू विदिशा, थँक्यू.